तर बघा आज रविवारचं आमच्या इकडे किती एकदम ऊन पडलेला आहे। इकडे मी काही कपडे वाळत घातलेले आहे। चटई मी इथं वाळत घातलेले आहे, कारण पिऊ काही पाणी वगैरे पिते करते, सांडलवण तिथे चालूच असतं, म्हणून आपल्याला नाही का म्हटलं थोडंसं उन्हाला हे करावं। आता सुकलेले आहे हे कपडे माझे बघा टाकलेले। आज रविवार असल्यामुळं सगळा गोंधळ आहे। झाड बघा किती एक सुंदर असं फूल आलेलं आहे त्याला। हे चिनी गुलाब आहे। याला पाणी वगैरे नाही तरी पण बघा किती सुंदर फूल आलेलं आहे। आम्ही जरा इकडं गावाला इकडं तिकडं गेलो त्याच्यामुळे नाही का जरा थोडेसे सुकूनच गेल्यात। पाणी टाकलं होतं मी आल्यानंतर, पण उन्हामुळे नाही का लगेचच कोरड पडतात, कारण टेरेसवर ठेवलेले आहेत ना मी, खाली जागा नाहीये। त्या गॅलरी मध्ये आहे पण तिथे जरा थोडीशी भीतीच वाटते नाही का, कारण हे वजनदार आहेत, मोठ्या मोठ्या कुंड्या अशा या। बघा किती सुंदर फुल असं आलेलं आहे। चिनी गुलाब आहे हे। ऊन खूपच पडलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण असं सुकून गेले, माती वगैरेची कोरड पडली। थोड्या वेळ ह्याला पाणी टाकीमध्ये सोडलं तर त्याच्यानं पाणी टाकते मी। खूप म्हणजे असं ऊन आलेलं आहे। तुळस बघा, ह्याला थोडंसं सावलीत मला ठेवावंच लागतं, सावलीत ठेवावं लागतं, परत ऊनही दाखवावं लागतं। या साईडला मी ठेवलेली, परत मी इकडं आणून ठेवली, आणि खूप असं नाही का आज इतकं ऊन तर पडले ना। सूर्यनारायण बघा एकदम असं हे तोंडावर येतात माझ्या तर इकडं। खूप असं आता कपडे सगळे नाही का माझे सुकले असतील, तिकडं तिकडे गेल्यामुळं खूपच असे कपडे होते माझे। रविवार असल्यामुळं आज निवांतच आहे। इतर वेळेस असते डब्बाची घाई किंवा स्वयंपाक वगैरे नाही का, बाकीचं शाळेचं आवरणं करणं हे असतंच, पण आज जरा रविवार म्हटलं की जरा थोडंसं निवांत। याचे पप्पा गेले आहेत बाहेर। इकडे बघा टेरेसवर इतकं म्हणजे असं तोंडाला ऊन लागतं। मी असा कॅमेरा पकडल्यामुळं म्हणजे फोन असा पकडल्यामुळं तर सगळं असं ऊन तुम्हाला दिसल, डोळे पण असे नाही कसं चमकतात। असा हवा मस्त सुटलेली आहे। मध्यंतरी इतका पाऊस पडत होता की बस कपडे सुकत नव्हते कसले। आता असे पार ते म्हणतात ना पूर्ण असे टाकले तरी कडक 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 होतात, असे पूर्ण असे नाही का चांगले आता सुकलेले आहेत हे कपडे। आता लवकरच घेऊन जावं लागेल, जास्त उन्हामुळे ठेवल्यावर पण त्याचा कलर बिलर उडतो। आमचा झाला आहे चहा नाश्ता, आता दुपारची तयारी करायची स्वयंपाकाची। मी आले वर इकडं कपडे घ्यायला टेरेसवर, सुकले सगळे कपडे वगैरे आमचे। हे म्हणजे आणखीन तर घरातलं आवरले सगळं, नाश्ता बाकीचं सगळं झाले, सकाळची कामे ती, फक्त माझे कपडे राहिलेले आहेत हे। आणि हे आहे ती मी इकडं तिकडं गावाला गेलेले तेच कपडे आहेत राहिलेले, ते म्हटलं चला धुवून काढावं नाही का, धुवून स्वच्छ घडी घालून वगैरे नाही का, बॅगा वगैरे इकडं तिकडं सगळं स्वच्छ इकडं तिकडं ठेवलेलं केलेलं, म्हणून म्हटलं ते नाही का हे करावं। भरपूर कपडे हे केलेले मी धुळ्याले,
आता आहे काही नेहमीचेच असे शाळेचे युनिफॉर्म हे ते थोडेफार आहेत. आता मी ते देऊन टाकन. पिऊचं पण आवरायचं आहे. पिऊचं चालू आहे आपलं निवांत. ऊन खूप लागतंय. मी इकडं कपडे टाकले इथं साईडला थांबले. इथं मी तुम्हाला दिसेलच माझा हात दिसतोय का कॅमेरा का हे बघा. पिऊ आली. ह्या मॅडम तर काही सांगूच नका. त्यांची आत्ता झाली सकाळ. आता हिचं आवरण करणं. हिला पाणी ठेवलेलं आहे. थोडंस हिचं तोंडात पाय धुवून ब्रश करून हिला खायला दिलं. तर आता ती आले ते स्वच्छ करायला बघा. त्याच्यामुळे हे फरशी पुसण्याचं हे आहे. पण त्याचं सगळं ते पिऊन सगळं काढून टाकलं एक एक करून असे दोऱ्या त्याच्या. आता तिनं त्याची गाडी तयार केलेली आहे. आता तिला आवरते. तिचं खाणं पिणं तर सगळं झालंय. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, कमेंट करा. पौर्णिमा हे चॅनल, पौर्णिमा होम हे चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा. चला.